रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI. विल रॉजर्स अग्नी चक्रानंतर मध्यवर्ती बँक हा तिसरा महत्त्वाचा शोध आहे असं विल रॉजर्स यांनी सांगितलं. रिक्स बँक ऑफ स्वीडन ही भारतात पहिली मध्यवर्तीय स्वीडनमध्ये, पण बँक ऑफ इंग्लंड खऱ्या अर्थाने पहिली बँक म्हणता येईल. RBIची स्थापना व राष्ट्रीयकरण. भारतात मध्यवर्ती बँक स्थापन करण्याची शिफारस सर्वप्रथम वॅरन हेस्टिंग यांनी केली. 1926ला हिल्टन यंग या द रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स या आयोगाने मध्यवर्तीय बँक स्थापन करून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असे नाव दिले, पण काही अडचणी आल्या. 1934ला रोजी गव्हर्नर जनरलची संमती मिळाली. RBI ॲक्ट 1934 नुसार 1 एप्रिल 1935 ला RBIची स्थापना. भाग भांडवल 5 कोटी आहे. प्रत्येक भाग 100 रुपये. 1942 पर्यंत RBI ब्रह्मदेशाची चलन नियंत्रित करत. 42 पर्यंत ब्रह्मदेशाची सुद्धा बँक RBI करत होती. 47 पर्यंत ब्रह्मदेशाची बँक म्हणून कार्यरत करत. 15 ऑगस्ट 47 ते 48 पर्यंत RBI पाकिस्तानसाठी मध्यवर्ती बँक म्हणून कार्य. संसदेत RBI सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरण कायदा 1948 संमत यानुसार 1 जानेवारी 1949ला RBIचे राष्ट्रीयकरण करण्यात आले व ही भारताची संपूर्ण मालकीची बँक बनली. गव्हर्नर पहिले कोण होते? C.D. देशमुख. राष्ट्रीयकरण झाले हे C.D. देशमुखने विरोध केला. RBIचे संघटन व व्यवस्थापन. स्थापनेवेळी मुख्यालय कलकत्ता. 1937 मध्ये मुंबईला आले, म्हणजे 2 वर्षातच मुंबईला आले ते. RBIच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मध्यवर्ती संचालक मंडळ 20 सदस्य व 1 गव्हर्नर व 4 डेप्युटी गव्हर्नर 5 वर्षासाठी. दरवर्षी कमीत कमी 6 सभा 2 वर्षाला 1. RBIचे पहिले गव्हर्नर ऑस्कर आर्कल स्मिथ. 35ला पहिले गव्हर्नर कोण होते? आर्कल स्मिथ होते. भारतीय पहिले कोण होते? C.D. देशमुख. सर्वाधिकार बोनेगल रामराव. सध्या शक्तिकांत दास. आता सर्वात कमी काळ अमिताभ घोष. सर्वात कमी काळ कोणाचा होता? अमिताभ घोषचा होता. 4 डेप्युटी जैन कांगो आचार्य विश्वनाथन. 62 वर्ष निवृत्ती आहे डेप्युटी यांची. 4 डेप्युटी गव्हर्नर त्यांची 62 वर्ष निवृत्ती व 65 अध्यक्षांची. इतर कर्मचारी 60 वर्ष 4 वर्षासाठी. स्थानिक मंडळे कोलकाता, मुंबई, चेन्नई व नवी दिल्ली. 19 विभागीय कार्यालय. DICGCI भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रणाली लिमिटेड. राष्ट्रीय गृहनिर्माण बँक NHB. RBI जमा खर्च वर्ष 1 जुलै ते 30 जून. RBIचे कार्य. प्राथमिक कार्य देशाच्या चलन व्यवस्था नियंत्रित करून आर्थिक स्थैर्य प्राप्त करणे, अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकास करणे. प्रमुख उद्दिष्ट किमती स्थैर्य. प्रमुख कोणतं उद्दिष्ट होतं? किमतीचे स्थैर्य. 1934च्या कायद्यानुसार परंपरागत कार्य. परंपरा पहिली आली असं 1934च्या कायद्याने. चलन निर्मितीची मक्तेदारी. 1957 पासून किमान निधी पद्धत. सरकारची बँक म्हणून कार्य. विनामूल्य. कलम 20 व 21 पद्धत. बँकांची बँक म्हणून कार्य. सिक्कीम नाही आहे. सिक्कीम सरकारची बँक म्हणून कार्य करत नाही. सिक्कीमला पद्धत नाही. सिक्कीम. बँकेच्या रोख राखीव निधी सांभाळ करणे, कर्ज देणे, बँकांना मार्गदर्शन सल्ला देणे, अंतिम ऋणदाता संकटग्रस्त बँक म्हणून मदत करणे. निरासनगृह. बँकांमधील व्यवहार RBI मध्ये पूर्ण केला जातो. बँकांमधील RBIची शाखा नसेल तर SBI मध्ये केला जातो. 200 कोटी म्हणजे 200 कोटी होतं. जर का रक्कम असली तर 115 सोनीमध्ये गुंतवायचे तर 25 कोटी परकीय सरकारी कर्ज रोखे. पतनियंत्रण. सर्वात महत्त्वाचे काम आहे RBIचे पतनियंत्रण करणे. परकीय चलन साठ्याचा नियंत्रण, रुपये विनिमय दर स्थिर राखण्यासाठी. पर्यवेक्षणात्मक कार्य. 1900 पहिल्यांदा परंपरागत कार्य होते, नंतर 1949ला राष्ट्रीयकरण करण्यात आले, त्यावेळेस पर्यवेक्षणात्मक कार्य ॲड करण्यात आले. बँकिंग नियमन कायदा 1949 अंतर्गत अधिकार देण्यात आला पर्यवेक्षणात्मक कार्य, कारण की राष्ट्रीयकरण झालं मग सरकारचे असल्यामुळं पर्यवेक्षण करू शकते. बँकांना परवाना देणे. 1949च्या कायद्याच्या सेक्शन 22 नुसार
शाखांना परवानगी पद्धत सेक्शन 23 नुसार, बँकांची तपासणी 35 नुसार, बँकांचे कार्यपद्धतीचे नियमन, बँका व्यवस्थापन वरील नियंत्रण, बँकांचे विलिनीकरण, पर्यवेक्षणात्मक विभागाची स्थापना 16 नोव्हेंबर 1994. मंडळाचा अध्यक्ष हा RBIच्या गव्हर्नर. सदस्य कालावधी 2 वर्ष. प्रवर्तनात्मक कार्य, व्यापारी बँकांचे व्यवसायाचे प्रवर्तन, बँक व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी. सहकारी बँक व्यवस्थेचे प्रवर्तन म्हणजे RBI बँकांना वित्तपुरवठा करते. कृषी व ग्रामीण पतपुरवठ्याचे प्रवर्तन म्हणजे स्वतंत्र कृषी विभागाची स्थापना, ग्रामीण बँकेच्या स्थापनेत पुढाकार घेणे. 12 जुलै 1982 नाबार्डची स्थापना करण्यात आली. औद्योगिक वित्तपुरवठा प्रवर्तन म्हणजे उद्योग क्षेत्रास कर्ज पुरवठा व्हावा म्हणून IFC, IDBI, SFC इत्यादी, SIDC, SIDBI इत्यादी उभ्या केल्या वित्तपुरवठा करणाऱ्या. निर्यात वित्तपुरवठ्याचे प्रवर्तन म्हणजे 1982 मध्ये सरकार एक्झिम बँकची स्थापना केली. परकीय 1 जानेवारीला एक्झिम बँकची स्थापना 1982ला. परकीय व्यवस्था वित्त पुरवठा होण्यासाठी शिखर बँक म्हणून एक्झिम बँक आहे. भारतीय बँक संहिता मानक मंडळ, द बँकिंग कोड्स अँड स्टँडर्ड बोर्ड्स ऑफ इंडिया, BCSBI 2005, बांद्रा कुर्ला मुंबई येथे मुख्यालय आहे. ग्राहकपूर्ती वर्तणूक योग्य आहे की नाही हे पाहणे या मंडळाचं काम आहे. RBIचे मौद्रिक धोरण. मौद्रिक धोरण हे मूळ हेतू स्थैर्यासह आर्थिक वाढ. RBI दरवर्षी आपले वार्षिक धोरण एप्रिलमध्ये जाहीर करते. 2014 पासून द्वैमासिक धोरण चक्र चालू केले. हे मौद्रिक धोरण व्यक्त कोणी यांनी उर्जित पटेल यांनी सांगितलं होतं, द्वैमासिक धोरण लागू करा. RBIचे पतनियंत्रण धोरण. व्यापारी बँक पतचलन निर्मिती करतात म्हणजे बँका ठेवीतून कर्जे व पुन्हा कर्जातून उत्पन्न ठेवी निर्माण करतात. आवश्यकतेपेक्षा जास्त पतचलन निर्मिती झाली. महाग पैशाचे धोरण. पतचलन संकोच घडून येतो म्हणजे पैसा कमी करणे, महाग पैशामध्ये पैसा कमी करणे. कमी पतचलन निर्मिती होत असेल तर स्वस्त पैशाचे धोरण व अवलंब करून पतचलन विस्तार घडून येतो. या RBIच्या धोरणालाच पतचलन नियंत्रण असे म्हणतात. पतनिर्मिती महत्त्वाचं कार्य आहे सर्वात RBIचं. ज्या साधनाचा वापर होतो पतचलन नियंत्रणासाठी ती साधने. पतनियंत्रणाची साधने कोणकोणती. साधनांच्या वापरामुळे बँकांकडील रोख रकमेमध्ये वाढ किंवा घट होते व पतचलनाचे प्रमाण वाढते किंवा कमी होते. पतचलनाचे आकारमान संख्यात्मक आहे, कमी किंवा जास्त होता पैसा. गुणात्मक म्हणजे संसाधनाच्या देशातील अर्थव्यवस्थेत हानिकारक ठरतील अशा सट्टेबाजी, अनावश्यक वस्तू उत्पादन, पतचलनाचा पुरवठा रोखणे व त्यास ओघ अर्थव्यवस्थेतील विविध उत्पादक क्षेत्राकडे वळवणे पतचलनाची दिशा आहे. दिशा म्हणजे गुणात्मक. नियंत्रणाची संख्यात्मक साधने. पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने कोणती. बँक दर. RBI कायदा 1934 कलम 39 बँक दराला पुनर्वटीचा दर असे म्हणतात. बँक दर. RBI व्यापारी बँकांना देते कर्ज. RBI बँकांना देते कर्ज. ज्या दराने कर्ज देते त्याला बँक दर म्हणतात. बँक दरात वाढ म्हणजे कर्जे महाग होतात. कर्जे महाग झाले तर बँकांकडे पैसा कमी राहतो. बँकांकडे पैसा कमी राहिला तर लोकांना कमी पैसा देते बँक. नफा घटतो त्यामुळे कर्ज घेण्याची प्रवृत्ती कमी. बँकेकडेच पैसा कमी तर कर्ज घेण्याची प्रवृत्ती कमी होते. आर्थिक व्यवहार कमी होतात, पैसे कमी होतो म्हणजे राज्यातील पैसा कमी होतो, व्यवहार कमी होतात, किंमत कमी होते, घट होते. यालाच पतचलन संकोच असे म्हणतात. महाग पैशाचे धोरणमध्ये पतचलन संकोच घडून येतो व तेजीच्या परिस्थितीमध्ये महाग पैशाचे बँक दरात तेजीच्या परिस्थितीमध्ये लावतात. बँक दर कमी. बँकांचे व्याजदर कमी होते मग बँकेकडे पैसा जास्त जातो. बँकेकडे पैसा जास्त गेला तर लोकांना पैसे कर्ज जास्त घेतात. कर्ज जास्त घेतले कर्ज स्वस्त होते. कर्ज स्वस्त झाल्यावर जास्त घेतल्यावर गुंतवणूक वाढते. गुंतवणूक वाढल्यावर व्यवहार वाढतात. व्यवहार वाढले तर रोजगार मिळतो. रोजगार मिळले तर लोकांकडे परत पैसे जातात. तर पैसे होत नाही म्हणजे बँक दरात कमी करणे. पतचलन विस्तार होतो. यालाच काय म्हणतो आपण, पतचलन विस्तार म्हणजे पैशाचा विस्तार होतो. स्वस्त पैशाचे धोरण म्हणजे पैसा स्वस्त म्हणजेच बँक दर कमी करणे. मंदीच्या परिस्थितीत बँक दर कमी केला जातो.
राखीव निधीचे बदलते प्रमाण. RBI बँकेच्या हातातील पैशाच्या प्रमाणावरच नियंत्रण प्राप्त करते. CRR व SLR दोन्ही प्रकारच्या निधीचा समावेश. राखीव निधीचे बदलते प्रमाण म्हणजे CRR व SLR ही राखीव निधी असतो. बँकांना कायद्याने बंधनकारक आहे हे. रोख राखीव प्रमाण म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो CRR सर्वात प्रभावी आहे. बँक 4% आहे सध्या. बँकेला स्वतःजवळ जमा झालेला एकूण ठेवीपैकी काही प्रमाणात ठेवी RBI कडे रोख पैशाच्या प्रमाणात ठेवायला लागतात. RBI कायदा 1939 च्या सेक्शन 42 नुसार सेक्शन 18 बिगर अनुसूचित बँकांना CRR स्वतःजवळ ठेवण्याची अनुमती आहे. म्हणजे गैर अनुसूचित बँका स्वतःकडेच ठेवतात. CRR वाढल्यास बँकांना जास्त निधी RBI कडे जास्त निधी ठेवावा लागतो. कर्ज देण्याची रक्कम कमी होते व पैसा निर्मिती क्षमता कमी होते. 1934 नुसार CRR व SLR 1949 नुसार. CRR कमी केल्यास पतविस्तार घडून येतो. वैधानिक रोखता प्रमाण स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो SLR दर बॉन्ड गव्हर्नमेंटमध्ये CRR हा दर बॉन्ड गव्हर्नमेंटमध्ये जास्त आहे. बॉन्डमध्ये जास्त केला जातो. प्रत्येक व्यापारी बँकेला स्वतःजवळ जमा झालेली एकूण ठेवीपैकी काही स्वतःकडे ठेवावे लागतात. रोख स्वरूपात, सोन्याच्या स्वरूपात किंवा मान्यता रोखाच्या स्वरूपात ठेवायला लागतो. नियमन कायदा 1949 सेक्शन 24 नुसार SLR कर्ज देण्यासाठी वापरता येत नाही. SLR वाढल्यास पतसंकोच होतो व SLR कमी झाल्यास पतविस्तार घडून येतो. सेम CRR सारखंच आहे. रेपो आणि रिव्हर्स रेपो व्यवहार व्याज. 1992-91 पासून ओव्हरनाईट रेपो व रिव्हर्स रेपो सुरुवात. ऑक्टोबर 13 पासून RBIने टर्म रेपो व रिव्हर्स रेपो व्यवहारी सुरू झाल्या. साध्या रिव्हर्स रेपो व रेपो हे सर्वात महत्त्वाचे साधने. दैनिक वापरामध्ये रेपो हा महत्त्वाचा आहे. रेपो म्हणजे रिपर्चेसिंग ऑब्लिगेशन, पुनर्खरेदी बंद. कोणत्याही वस्तूचा केला जाऊ शकतो. रेपो हा कोणत्याही वस्तूचा केला जाऊ शकतो. रेपो कमी, कर्ज देण्याची क्षमता जास्त. रेपो जास्त, कर्ज देण्याची क्षमता कमी. वस्तूची आज विक्री म्हणजे सेम CRR SLR सारखंच आहे रेपो सुद्धा. वस्तूची आज विक्री केल्यास ठराविक कालावधीनंतर आधीच ठरलेल्या दराने त्या वस्तूची खरेदी केली जाते. या दराला रेपो दर म्हणतात. व्यावहारिक लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी LAF अंतर्गत व्यवहार हाती घेतले जातात. त्यासाठी रिझर्व्ह बँक मार्फत कॉम्प्युटर स्क्रीन आधारित निगोशिएटिंग डेटिंग सिस्टम NDS निगोशिएटिंग डीलिंग सिस्टीम असते. याला NDS असे म्हणतात. चालवली जाते. ट्रेझरी विभागामध्ये NDS स्क्रीन असते. RBIचे ओव्हरनाईट रेपो व्यवहार. सध्या 1 दिवसाची व विकेंडसाठी 3 दिवसासाठी कर्ज देते. ओव्हरनाईट रेपो. RBI रोखे खरेदी करून बँकांना कर्ज देते. चलनवाढीत रेपो दर वाढून कर्ज देण्याची क्षमता घटते, तर चलन घटमध्ये रेपो दर कमी करून कर्ज देण्याची क्षमता वाढू शकते. RBIचे ओव्हरनाईट रिव्हर्स रेपो व्यवहार. रिव्हर्स रेपो व्यापारी बँक रोखे खरेदी करून RBI रिझर्व्ह बँकला कर्ज देते. व्यापारी बँक रोखे खरेदी करून RBI रिझर्व्ह बँकला म्हणजे रिझर्व्ह बँकला कर्ज देते. कोण? बँक रिझर्व्ह बँकला कर्ज देते. हे फक्त संकल्पात्मक आहे, खरं तर देत नाही, पण संकल्पना आहे. जशी की कालावधी सेम 1 ते 3 दिवस. चलनवाढ. रिव्हर्स रेपो दर वाढतो, कर्ज देण्याची क्षमता. रिव्हर्स रेपो दर वाढतो म्हणजे कर्ज देण्याची क्षमता बँकांची घटते. चलन घटमध्ये रिव्हर्स रेपो दर कमी होतो व कर्ज देण्याची क्षमता जास्त होते. RBIचे टर्म रेपो रिव्हर्स रेपो व्यवहार. पैसा RBI कडे जातो, तरलता कमी होते. 2013 पासून सुरुवात टर्म रेपोची. टर्म रेपो म्हणजे काय? कालावधीनुसार देणे. पहिलं कसं 1 ते 3 दिवस होतं, त्याला आता टर्म रेपोमध्ये 7, 14, 28, 56 दिवसा इतका व्यवहाराचा टाईम असू शकतो, कालावधी असू शकतो. 7, 14, 28, 56 व्यवहाराचा दर बदलणारा असतो. टर्म रेपो उद्देश आंतरबँक मुदती नाणे बाजाराचा विकास करणे. नाणे बाजाराचा विकास करण्यासाठी टर्म रेपो संकल्पना आली. रिझर्व्ह बँकची मॅनेजर स्टँडिंग फॅसिलिटी MSF. 3 मे 2011 ला घोषणा. बँकांना अचानक रोखतेची तीव्र गरज निर्माण होते. त्यात 2% रक्कम 24 तासासाठी RBI कडून घेऊ शकतात SLR मधून.
याचा व्याज दर रेपो दरा इतका रेपो दरापेक्षा अधिक असतो, कारण की इमर्जन्सीमध्ये मागितले जातात. अचानक पैशाची गरज भासते तेव्हा MSFची उपयोग होतो, म्हणजेच कोणता मनी मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्रीचे व्यवहार फक्त खरेदी SLR. खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री व्यवहार मध्यवर्ती बँकेने केलेले सरकारी कर्ज रोख्यांची खरेदी विक्री. कर्ज रोखे विक्री चलनवाढ परिस्थितीमध्ये विक्री केली जाते. कर्ज रोख्याची विक्री तर विक्री केल्यावर म्हणजे स्वतःची सरकारी कर्ज रोखे विक्री करते सरकार, ते लोक घेतात, मग लोकांचा पैसा सरकारकडे जातो. हे चलनवाढ परिस्थितीमध्ये घडतात. RBI कायदा 1934च्या सेक्शन 17 नुसार कर्ज रोखे खरेदी मंदीमध्ये करतात. कर्ज रोखे खरेदी म्हणजे सरकारच खरेदी करते व लोकांना पैसे देते. OMO म्हणजे खरेदी विक्रीचे व्यवहार. खुल्या बाजारातील व्यवहार म्हणजे ओपन मार्केट ऑपरेशन. बाजार स्थैर्य योजना. RBIने 2014 मध्ये नवीन साधन लागू. पतनियंत्रणाची गुणात्मक साधने. पतनियंत्रणाची गुणात्मक कोणती आहे? बँकिंग नियमन कायदा 1949 सेक्शन 2135 नुसार RBI गुणात्मक निवड साधनांचा वापर करते. 49 नुसार गुणात्मक साधने. तरलता, मूल्य व कर्ज रकमा यातील गाळ ठरविणे म्हणजे तारणे त्यातला गाळ ठरविणे. म्हणजे तारणाचे मूल्य, बाजार व कर्जाची रक्कम यातील पर्सेंटेज वरील फरक म्हणजे गाळ होय. म्हणजे उत्पादक कर्जासाठी गाळ कमी असतो, तर चैनीच्या वस्तूच्या उत्पादनासाठी गाळ जास्त असतो. उपभोग कर्जाचे नियंत्रण. कर्जाचे रेशनिंग. कृषी, लघु उद्योग इत्यादी क्षेत्रांना कर्ज देण्याची बँकांना RBI कडून कमी दराने कर्ज मिळते. नैतिक समजूनी देणे, प्रसिद्ध पत्र पाठवणे, आदेशाद्वारे नियंत्रण. नियमन कायदा 1949 सेक्शन 35 नुसार सर्व बँकांना आदेश देऊ शकते RBI. प्रत्यक्ष कारवाई. डॉक्टर उर्जित पटेल समिती 2013ची मौद्रिक धोरण आराखडा बळकट करण्यासाठी उर्जित पटेल समिती आली. अहवाल 2014ला दिला. ग्राहक किंमत निर्देशांक CPI कंबाईनचा वापर. त्यानंतर चलनवाढीच्या दराचे लक्ष्य 4% असावा. ओव्हरनाईट रेपोच्या जागी टर्म रेपोचा वापर करण्यात यावा, हे उर्जित पटेल समितीने सांगितले, जे की टर्म रेपो किती दिवसाचे होते? 7, 14, 28, 56. मौद्रिक धोरणाचा आराखडा करार 2015 रोजी करार RBI साठी सहकार, प्रत्यक्ष लक्ष्य किंमत स्थैर्य करणे. मौद्रिक धोरण समिती MPC. RBI ऍक्ट 1934 मध्ये बदल करण्यात आले. सेक्शन 45 ZB हे नवीन कलम टाकले. हे बदल 2016 रोजी 45 ZB RBI ऍक्ट 1934 मध्ये. MPC 6 सदस्यीय समिती. अध्यक्ष RBI गव्हर्नर. 3 RBI चे व 3 सरकारचे. गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर व अधिकारी. सरकारमार्फत अर्थ, बँकिंग व वित्तीयातली तज्ज्ञ व्यक्ती. 4 वर्षासाठी निवड केली जाते. पुनर्निवडणुकीसाठी पात्र नसतात. कार्य काय आहे? MPC चलनवाढीचे लक्ष्य साध्य करणे, व्याजाचे दर ठरविणे. प्राथमिक कार्य आहे की व्याजाचा दर ठरविणे, किती व्याज पाहिजे ते दर कोण ठरवतं? मौद्रिक धोरण समिती MPC. प्रत्येक वर्षी 4 वेळा सभा होतात. 4 सदस्य असतात सभेत. डिसेंबर 19 मध्ये रेपो 4%, 3.75, CRR 3% व SLR 18%. बँक रेट 4.25, GDP मध्ये 5, MSF 4.25.